हाय स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपली एक्झाम तर जवळ आलेली आहे, पण आपल्याला त्याचा काहीच अभ्यास झालेला नाही. आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला तर माहीतच आहे की 4 ऑप्शन्स दिलेले असतात. त्यापैकी 2 ऑप्शन तर आधीच म्हणजे ते बघता क्षणी आपल्याला माहिती असते की ते 2 ऑप्शन डिलीट होतात. म्हणजे आपल्याला जर आन्सर शोधायचं आहे, आपण जर म्हणजे ते जर क्वेश्चनचं आपल्याला आन्सर येत आहे तर आपण डायरेक्टली ऑप्शन पाहून आन्सर लिहू शकतो. पण आपल्याला जर ते क्वेश्चन आपल्याला माहिती नाही तर अशा वेळी काय करायचं, तर अगोदर आपल्याला 4 ऑप्शन पाहून घ्यायचे. मग नंतर 2 ऑप्शन आपल्याला तर बघता क्षणी डिलीट होऊन जातील. म्हणजे एकदा तर आपण ते क्वेश्चनचं रिव्हिजन केलेलंच असेल ना, तर 2 ऑप्शन तर बघताच डिलीट होणार. बट जे 2 ऑप्शन असते त्यामध्ये फार कन्फ्युजन असते. तर हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी आज मी हे तुमचा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 4 ऑप्शनमधले आपल्याला ऑप्शनमधून आन्सर कसं शोधता येईल. इथे काय दिलेलं आहे आपल्याला, चूज द करेक्ट एक्सपांडेड फॉर्म ऑफ द गिवन ॲब्रिव्हिएशन. तर आपल्याला इथे नासाचे एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच नासाचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर फर्स्ट काय दिलेलं आहे, अगोदर आपल्याला इथले हे लाईन वाईज हे सगळे बघून घ्यायचे. फर्स्ट लेटर, मग सेकंड लेटर, मग थर्ड, फोर्थ, फिफ्थ असं करत आपल्याला ते सेंटेन्स पूर्ण 4 ऑप्शन्समधले बघून घ्यायचे आहेत. इथे तर आपल्याला विचारले की नासाची फुल फॉर्म, बट आपल्याला ते माहिती नाही. तर अशा वेळी काय करायचं आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. इथे बघा, इथे न्यू दिले, इथे नॅशनल दिले, इथे नॅशनल दिले, इथे नॅशनल दिले. म्हणजे ह्या तिघामध्ये काहीतरी रिलेशन आहे आणि हे न्यू एकटं युनिक आहे, म्हणून आपण हे डिलीट करू. मग नंतर इथे एरोनॉटिक्स, इथे 4मध्ये सेम दिले. इथे अँड, इथे स्पेस, इथं स्पेसियस आणि इथं पण स्पेस दिले, म्हणून हे पण आपलं डिलीट होईल. नंतर बघा, इथं ॲडमिनिस्ट्रेशन, आणि इथं असोसिएशन दिलं आहे, म्हणून हे पण आपलं डिलीट होईल. आणि उरलेला एक आपण त्याला आन्सरमध्ये टिक करून घेऊया. आन्सर काय आहे नासाचं फुल फॉर्म, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. हे तुम्ही बघू शकता. इथे कुठे आहे नासाचं, हे बघा, इथे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन आलं आपलं उत्तर करेक्ट. आपण बघू LCD. तर इथे फर्स्ट काय दिलेलं आहे. ही जर ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. तर बघा, इथे लिक्विफाईड अँड लिक्विड, म्हणजे हे लिक्विफाईडवालं आपलं डिलीट होणार. मग इथे क्रिस्टल, इथे क्रोमोझोम दिलेलं आहे, म्हणजे हे पण क्रोमोझोम, म्हणजे हे डिलीट होणार. इथे डायोइड, डिस्प्ले म्हणजे डायोइडवालं डिलीट होणार. आता उरलं कोणतं, सेकंड, म्हणजे आपलं सेकंड ऑप्शन हे करेक्ट. तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. तर इथे बघा, आपल्याला आता बघायची आहे BPOची एक्सपांडेड फॉर्म विचारलेला आहे. तर इथे बघा, फर्स्ट दिलेलं आहे बिझनेस, इथं पण बिझनेस, इथं बिग दिलेलं आहे, म्हणून हे बिग वॉल ऑप्शन कट होणार. इथं प्रोसेस दिलेला आहे, इथं प्रोग्राम दिलेला आहे, इथं प्रोसेस दिलेला आहे, इथे पण प्रोसेस दिलेला आहे, म्हणून प्रोग्रामवालं आन्सर डिलीट होणार. मग इथे ऑर्गनायझेशन, इथे आउटसर्चिंग, इथे पण आउटसर्चिंग आणि इथे पण आउटसर्चिंग, म्हणजे ऑर्गनायझेशनवालं डिलीट होणार. आणि उरलेलं आहे थर्ड ऑप्शन. थर्ड आन्सर इज आवर करेक्ट आन्सर. ओके.